चेकअपला बोलवण्याची. आता एकदम बरी झाली अगं मी. जानू काळजी वाटते ना त्यांना तुझी. आणि एवढं काय झालं ग चेकअप केलं तर? काही नुकसान तर नाहीये ना? अगं हो, नुकसान नाहीये, पण म्हणजे आजारी असल्यासारखं वाटतं. बापरे, काय ग ताई, काय झालं? नाही काही नाही, ठीक आहे बोल ना. अगं अचानक अशी बापरे का म्हणालीस? मग काही दिसलं का बाहेर? काही नाही, बाहेर काय दिसणार आहे जानू? बाहेर काहीच नाही. तू बोल ना, माझं लक्ष आहे तुझ्याकडे. अगं मी म्हणत होते की उगाच आजारी असल्यासारखं वाटतं. आणि आई बाबा पण ना उगाच एवढी काळजी करतात. एकतर आधीच आजीचं टेन्शन आहे, त्यात उगाच माझं नको. ताई कुठे आहे लक्ष तुझं? आहे ना, तुझ्याचकडे लक्ष आहे. बोल. मला सांग, तुला असं नाही वाटत का आई बाबा जर आता जास्तच हळवे झालेत? हो वाटतंय ना. काय वाटतंय ताई? नाही मला सांग, काय वाटतंय? अगं तेच की. नाही, तुझं ना लक्षच नाहीये माझ्या बोलण्याकडे. नाही ग, आहे माझं लक्ष. पण जानू अगं तू इंटरव्ह्यूला निघालीस ना, तुला काही तयारी वगैरे करायची नाहीये का? काही रिव्हिजन वगैरे करायची असेल तर करून घे. अरे देवा, हो विसरलेच होते मी. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या लक्षात आलं आणि नेमका त्याने त्याच्यावरच काही प्रश्न विचारला तर काय? होय अहो, पण डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलंय? हळूहळू तिच्या कलाने घ्यायचंय आपल्याला. तिला एकदम धक्का बसेल अशी कुठलीही गोष्ट तिच्या समोर घडता कामा नये. मग आता मला सांगा, त्या इंटरव्ह्यू मध्ये जर त्या लोकांनी असे पटापटा तिला काहीतरी विचारलं वर्षभराबद्दल आणि तिचा गोंधळ उडाला तर तिला किती त्रास होईल. मग काय करायचं? जानू अशी का बघतीये माझ्याकडे? तिला सगळं खरं कळलं की काय? आईची भीती खरी ठरली की काय? या सगळ्या धक्क्याने तिची शुद्ध हरपली तर? विचाराने पण धडधडतंय मला. लक्ष्मी, नको ना असा विचार करूस. हे बघ, असं काही वाईट घडणार नाही. देव आहे ना आपल्या पाठीशी. नको काळजी करूस. कशी शांत होऊ? मी तुम्हाला सांगते, एव्हाना तर त्या लोकांनी तिला अनेक प्रश्नही विचारले असतील ते सर्टिफिकेट बघून. काय होणार आहे, तिला काय वाटणार आहे, तिची तब्येत बिघडली तर? मला ना या सगळ्या विचारांनी धडधडायला होत आहे. हो ताई तू हे मला आधी का सांगितलं नाहीस? कशाबद्दल? काय नाही सांगितलं मी? ताई तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतेय. नाही नाही जानू, मला नाही कळत आहे तू कशाबद्दल बोलतेयस. ताई अगं, तू मला का सांगितलं नाहीस की मी शिकत असताना सुद्धा नोकरी करू शकते? म्हणजे मला नोकरी मिळाली आहे ताई. काय सांगतेस जानू? किती आनंदाची बातमी आहे. ती फाईल दे इकडे, आपण घरी निघूयात लगेच. एक मिनिट. हाय जानू, कशी आहे? ती फाईल घेतलीस का तू? हे काय माझ्या जवळ आहे. ही आई पण ना उगाच एवढी काळजी करत असते. ताई तू दे फोन इकडे. दे. हा. हॅलो आई. आई अगं तू उगाच एवढी काळजी करतेस. आता भावना ताई आहे ना माझ्यासोबत. आम्ही दोघी आता घरीच येतोय आणि येताना पेढे घेऊन येतेय मी. पेढे? पेढे कशासाठी? पेढे यासाठी कारण तुझ्या मुलीला नोकरी मिळाली आहे. ती कमावती होणार आहे आता. आपण मस्त सेलिब्रेशन करूयात घरी. अरे व्हॉट नॉनसेन्स है. जाऊ दे. जाऊ दे ना, काय जाऊ दे ना? आणि काय बोलत होतीस त्याच्या समोर? चुकून धक्का लागला. ताई हे असं राहून नाही हा चालत या जगात. थोडी कणखर हो आता. हो का?
झालं ना? हे असं बोलून मस्करी करतेस माझी हे कळतंय मला, पण ताई मी जरी आपल्या घरचं शेंडे फळ असले ना तरी मी आता ती पूर्वीसारखी अल्लड जानू नाहीये. मी सुद्धा जॉबला जाणार आहे आता आणि तुझ्या खांद्याला खांदा लावून घराची जबाबदारी पण घेणार आहे. ते असो, पण तू ह्या असल्या माणसांना ओळखत नाहीस आणि या जगात काही सगळीच माणसं चांगली नसतात आणि ह्या असल्या माणसांना ना चांगला इंगाच दाखवायला हवा. मला सांग, बसने एकटी ट्रॅव्हल करतेस ना तू? तेव्हा जर काही अशी माणसं भेटली किंवा कुणी असा मुद्दाम धक्का मारला ना तर काय करायचं माहितीये? कचकन त्याच्या पायावर पाय द्यायचा, नाही तर सरळ चिमटा काढायचा आणि तेही नाही जमलं तर सरळ सेफ्टी पिन काढायची ओढणीची आणि टोचायची त्याला. मग त्यांची अक्कल ठिकाणावर येते आणि या असल्या माणसांना त्यांची जागा दाखवते. हो हो हो, ठीक आहे जानू. अगं त्या माणसाने चुकून धक्का मारला मला आणि तू डायरेक्ट पिन टोचल्यापर्यंत गेलीस. अगं मग हो, ह्या असल्या माणसांसोबत तसंच वागायचं असतं. बरं ठीक आहे, आता मी बसनी एकटी ट्रॅव्हल करणार आहे ना, मग तेव्हा जर का कोणी मला त्रास दिला तर मी त्याला मस्त पिन टोचवेन. व्हेरी गुड. पण आता तू आधी घरी जा. ताई तू का माझी एवढी काळजी करतेस? आणि मुळात आईने तुला माझ्यासोबत इंटरव्ह्यूला पाठवलं ना, हीच गोष्ट काही मला पटलेली नाहीये. मी लहान आहे का आता? अगं जानू, तुला बरं वाटत नव्हतं ना म्हणून काळजी वाटत असेल ना सगळ्यांना. पण ठीक आहे, मला असं वाटतं तुला माझी कंपनी आवडत नाहीये. ताई अगं अजिबात असं काही नाहीये, मला तर तुझी कंपनी कायम हवी आहे. पण मला असं म्हणायचं की मी इंडिपेंडेंट मुलगी झाली आहे ना आता, म्हणून. बरं बरं ठीक आहे, पण आता आधी तू घरी जा, कारण माझी ही इंडिपेंडेंट बहीण आत्ताच फणफणलेल्या तापातनं उठलीये की नाही, मग तिला आरामाची गरज आहे आणि म्हणून तिची ही बहीण तिला रिक्षात बसवून देणार आहे.